पण सगळ्यात आधी मला सुरुवात करायची ती या आवाजापासून. अशातनं सुरुवात झाली व्हॉइसिंगला की बेसचा आवाज आहे तर ट्राय करून बघावा. स्वतःला हा आवाज खूप चांगला आहे किंवा बेसी आहे किंवा उपयोगाचा आहे हे कळण्याच्या आधी ते दुसऱ्या कोणाला तरी वा 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 वा, किती भारी. तुला असं वाटतं का की कुठलाही ऍक्टर हा व्हॉइस ऍक्टर होऊ शकतो? मला वाटत नाही की प्रत्येक ऍक्टरनी व्हॉइस ऍक्टर व्हावं. कधी आपण प्रोफेशनली त्याच्यात काम करतोय असं आपण म्हणू शकतो? म्हणजे मी प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि आता मी इथून पुढे काही मला शिकायची गरज नाही, असं तर कधीच होणार नाही. रोज बदलत जा. भाषेवर प्रेम असलं तरच तुम्ही काम करू शकता. व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला प्रमाण भाषा येणं खूप गरजेचं आहे. इथे भाषेशिवाय पर्याय नाही, कारण तुमची ओळख हा फक्त तुमचा आवाज आहे आणि तुमचे शब्दोच्चार. तसंच डबिंग मध्ये पण अनेक कोर्सेस आहेत. त्यातला कुठला मला उपयोगी पडणार आहे हे कसं आयडेंटिफाय करणार आपण? 15-20 दिवसाचा कोर्स करून मी स्वतःला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून तर तसं नसावं. त्याच्यानंतर खरं सुरू होतं असं माझं. म्हणजे मुळात हे मिथ तोडलं पाहिजे की बेसी आवाज चांगला आहे किंवा बेसी आवाजच फक्त चांगला आहे, हे मिथ तोडलं पाहिजे. आणि ज्याला ही जातकुळी पटली आपल्या आवाजाची तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायला हरकत नाही, कारण त्याला त्याचा आवाज काय हे कळलं. एक खूप महत्वाचा प्रश्न या सगळ्यात जो येतो की पैशांचं काय? हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं फ्लोटिंग पॉइंट स्टुडिओ प्रेझेंट्स लेट्स टॉक व्हॉइस विथ प्रियदर्शिनीमध्ये. आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ते 1995 पासून व्हॉइसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि हीज आय थिंक 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे त्यांचा या अख्ख्या फील्डमध्ये. मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषांमध्ये त्यांनी काम केलं आहे आणि आत्ता ते माझ्या समोर बसलेले असताना मला अनुभव समोर बसलाय असं वाटतंय. खूप खूप स्वागत आहे अनिरुद्ध दडगे सर तुमचं आमच्या शोमध्ये. आणि यू हॅव मेड इट अ पॉइंट की मी अहो नाही करायचं, पण मला असं थोडंसं ऑड होतं, तर अनिरुद्ध दादा मी म्हणते. चालेल मला चालेल. वाव. खूप काय काय प्रश्न येत आहेत मनात, कारण की इतकी वर्ष यू हॅव वर्कड आणि बऱ्याच गोष्टी बदलतानाही पाहिल्या असतील. 1995 मध्ये म्हणजे माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून तू काम करतोयस या क्षेत्रात. मी मनात असेल तेव्हा फक्त. सो तेव्हा मुळातच तेव्हाची इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आणि आत्ताची इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट, तेव्हाचे आर्टिस्टची संख्या, आत्ताची आर्टिस्टची संख्या, सगळंच बदललंय. तर सगळ्यावरच आपण बोलूया, पण सगळ्यात आधी मला सुरुवात करायची ती या आवाजापासून. सो हा जो एक बेस मधला आवाज आहे जो सगळ्यांनाच असं खूप भारी वाटतो किंवा ज्यांना तो नॅचरली असतो त्यांची एक वेगळी पत असते नकळत ग्रुपमध्ये वगैरे पण की शपथ त्याचा आवाज वगैरे, किंवा मुलींना पण अशा आवाजाची मुलं विशेष आवडतात वगैरे. तर अशातनं सुरुवात झाली व्हॉइसिंगला की बेसचा आवाज आहे तर ट्राय करून बघावं असं काही झालं की? नाही, मी मुळात थिएटर करत होतो, मराठी थिएटर करत होतो आणि एकांकिका किंवा प्रायोगिक नाटक किंवा राज्यनाट्य स्पर्धेची नाटकं असं माझं काम चालू होतं. आणि पु ल देशपांडेंच्या पहिल्या स्मृतिदिनी नंदा प्रधान या त्यांच्या व्यक्तिरेखेचं मी अभिवाचन केलं. तर त्या कार्यक्रमाला मला माहित नाही की आकाशवाणीची काही मंडळी ऑडियन्समध्ये आहेत बसलेली. आणि तो कार्यक्रम झाला छोटासा, तो एक कथेचं अभिवाचन करायला 1-1.25 तास लागतो, तेवढा कार्यक्रम झाला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मला घरी लँडलाईनवर फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी आकाशवाणीमधून बोलतो आहे आणि तू आकाशवाणीत काम करायला इच्छुक आहेस का? तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, म्हटलं मी आतापर्यंत जे काही केलं ते सगळं स्टेजवर केलेलं आहे, मला आकाशवाणी कशी चालते, तिचे टेक्निक्स काय आहेत, काय काम आहे, मला काहीच माहित नाही. तुम्ही शिकवायला तयार असाल आणि शिकायला मला वेळ देणार असाल तर मी करायला तयार आहे. तिथून मग मी स्टुडिओत पहिल्यांदा पाऊल ठेवलं आणि मग त्यांनी माझी ऑडिशन घेतली. त्यांनी काही शब्द म्हणायला सांगितले ज्याच्यामध्ये आंग्ल विद्या विभूषित पंडित मदद मोहन मालवी असं म्हणायचं पटकन एका मध्ये. तर प्रत्येक अक्षर नीट स्पष्ट येतं का, किंवा 56 असं म्हणायची सवय असते आपल्याला. बहुतांश वेळेला आपण 56 वेळा बघितलंय मी असं म्हणतो. सो 56 म्हणतोय हा का 56 म्हणतोय, म्हणजे ह्याला कळतोय का स्ट्रेस कुठे आहे त्या शब्दाचा, किंवा अक्षर कसं बोलतोय. अशा काही गोष्टी त्यांनी माझ्याकडनं म्हणून घेतल्या आणि मग त्यांना पटलं की हा याचं डिक्शन चांगलं आहे, स्पष्ट बोलतोय, उच्चार चांगले आहेत. आणि आदल्या दिवशी जो कार्यक्रम बघितला होता त्यामुळे त्यांना कळत होतं की इमोटही चांगलं करू शकतोय. सो त्यांनी सांगितलं की आपण चालू करूया तुझ्याबरोबर काम. आणि मग तिथनंही सुरुवात झाली. सो मला स्वतःला हा आवाज खूप चांगला आहे किंवा बेसी आहे किंवा उपयोगाचा आहे हे कळण्याच्या आधी ते दुसऱ्या कोणाला तरी. वा, किती भारी. सो आवाजाचे संस्कार सगळे
तुझ्यावरती आकाशवाणीमध्ये झालेत असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणीमध्ये झालेत आणि त्याचबरोबर मी जे थिएटर करत होतो त्या त्याच्या- डिरेक्टर्स जे बरोबर, कोणी होते बरोबर. त्या सर्वांनी माझ्याकडनं चांगलं काही करून घेतलं. डायलॉग्स डिलिव्हरी असेल, पॉझेसवर काम करणं असेल, किंवा एखाद्या वाक्याची फेक स्लो करायची आहे, एखादं खूप जलद बोलायचं, हे जे सगळं त्यांनी दिलं वाचिक ते अभिनयाचं वाचिक सगळं अभिनयाचं सगळं शिक्षण ते माझ्या डिरेक्टर्सचं कमाल आहे सगळी. आणि नंतर मग आकाशवाणी बरोबर काम करता करता जे काही शिकलो वा. ते करत आलेलो आहे. या अनुषंगाने खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारावासा वाटतो जो अनेकांना पडतो. म्हणजे बरेच थिएटर आर्टिस्ट असतात की ज्यांना डबिंग किंवा व्हॉइस ओव्हर मी करू का, किंवा हे साइड बाय साइड करू शकतो का, कारण नाटकातनं काय पोट भरत नाही. हम्म, हम्म. तर तुला असं वाटतं का की कुठलाही ऍक्टर हा व्हॉइस ऍक्टर होऊ शकतो, की कुठलाही व्हॉइस ऍक्टर हा ऍक्टर होऊ शकतो? तर ह्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, कदाचित कोणताही ऍक्टर व्हॉइस ऍक्टर होण्याची शक्यता जास्त आहे, पण कोणताही व्हॉइस ऍक्टर हा ऍक्टर होण्याची शक्यता थोडी कमी वाटते मला. व्हॉइस ऍक्टर हा इमोट करू शकतो त्याच्या आवाजातून, यात काही वाद नाही, कारण त्याशिवाय त्याला डिलिव्हरी देताच येणार नाही. पण शेवटी बॉडी लँग्वेज, प्रेझेन्स, मुवमेंट्स याच्यावरची पकड असणं ही ऍक्टरची कमाल आहे. आणि त्यासाठी एखादा ऍक्टर, ट्रेंड ऍक्टर किंवा बाय बर्थ ज्याला ती उपजत स्किल्स आहेत की चांगली अभिनयाची, तर तो ते करू शकेल. पण मला वाटत नाही की प्रत्येक ऍक्टरनी व्हॉइस ऍक्टर व्हावं, कारण नाटकाला आवाजाची लागणारी फेक, माईक समोर उभे असताना आपण बोललं जाणारं वाक्य, या दोन्हीच्या थ्रो मध्ये फरक आहे. बरोबर. नाटकामध्ये आवाज थोडासा जास्ती ताकदीचा लावावा लागतो तुम्हाला, जो की बऱ्याच वेळेला आपण माईक समोर तेवढ्या ताकदीचा लावण्याची काही गरज नाहीये, बरोबर. कारण तो सगळ्याच गोष्टी तुमच्या कॅच करतो. बरोबर. सो मला वाटतं की प्रत्येक थिएटर ऍक्टरनी व्हॉइस ऍक्टर व्हावंच का, तर होऊ नये. काही जणांना कदाचित ते अवघड पण जाऊ शकतं, कारण आवाजाचा थ्रो वापरावा लागतो. ते दोन्ही वेगवेगळे स्किल सेट्स आहेत. स्किल सेट्स आहेत, अर्थात काम करता येऊ शकतं दोन्हीकडे, पण ऍक्टिंग पुन्हा वेगळी बाब आहे. मात्र ज्याला वाचिक अभिनय येतो, जो स्टेजवर उभं राहून करू शकतो किंवा कॅमेऱ्यासमोर करू शकतो, त्याला व्हॉइस ऍक्टर असणं कदाचित सोपं जात असावं असं मला वाटतं. नाईस. आता आपण म्हणालो की साईड बिझनेस म्हणून बरेच जण बघतात डबिंगकडे, किंवा तर इज दिस द राईट वे टू स्टार्ट, की आधी आपण हळूहळू पावलं ठेवून बघावी आणि मग फुल टाइम करावं, किंवा कधी आपण प्रोफेशनली त्याच्यात काम करतोय असं आपण म्हणू शकतो, असं तुला वाटतं? की मी आता सपोज मी आता थिएटर आर्टिस्ट आहे आणि काही अशा रिक्वायरमेंट्स मला कळल्या, काहीतरी ऑडिशन्स कळल्या आवाजाच्या, आणि मी 2-3-4 गोष्टी केल्या, त्याच्यानंतर मी प्रोफेशनल व्हॉइस आर्टिस्ट होते का? तर मी प्रोफेशनल व्हॉइस आर्टिस्ट आहे असं म्हणायला मी काय केलं पाहिजे, किंवा कुठपर्यंत मी पोहोचलं पाहिजे? हा, मला असं वाटतं की एखादं क्वालिफिकेशन घेतलं, समजा मी PhD पास केली, तर मला नावामागे डॉक्टर लगेच लावता येतं, पण मला प्रोफेसर व्हायला वेळ लागतो. डॉक्टर मी लगेच होतो, कारण मी एखादं क्वालिफिकेशन सर्टिफिकेट हातात ठेवून बसलो आणि त्याच्यावर लिहिलंय की हा आता डॉक्टरेट पास झालेला आहे, म्हणजे हा आहे. सो हा व्हॉइस ऍक्टर आहे. हा प्रोफेशनल व्हॉइस ऍक्टर कधी होईल? जेव्हा तो ते प्रोफेशन तेवढ्या सिरियसली फॉलो करेल, त्याच्यात काही साधना करेल, त्यात थोडी वर्ष घालवेल, आणि त्याला कळेल की आपण जे काम करतो आहे त्याची एक काहीतरी, त्याचा एक दर्जा आहे, किंमत आहे, वर्थ आहे त्याची काहीतरी. आणि तशीच माझ्याबरोबर या फ्रेटर्निटीत काम करणाऱ्या लोकांची पण एक गरज आहे, एक वर्थ आहे, एक दर्जा आहे. तो मेंटेन करण्याची जाणीव, नेणीव आणि बुद्धी मला जेव्हा येईल आणि मी माझ्या प्रोफेशनची योग्य किंमत स्वतःहून ठेवायला लागेल, तेव्हाच फक्त म्हणावं की मी प्रोफेशनल व्हॉइसवर आर्टिस्ट आहे, अन्यथा त्यांनी म्हणू नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण प्रोफेशनचा दर्जा कळण्यासाठी त्या प्रोफेशनमध्ये काही वर्ष तरी काम करावं लागेल. अर्थात आज मी MBBS किंवा मी MD झालो म्हणून उद्या सकाळी मी एखादी सर्जरी करू शकेन असं होत नाही, त्याला हाताला सराव लागतो. तशीच गोष्ट इथे पण आहे, सराव करावा लागेल, लोकांची रॅपो बिल्डिंग करावं लागेल, क्लायंट्स बरोबर बऱ्याच काम केलं पाहिजे. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असू शकते. बरोबर. म्हणजे तू मगाशी विषय काढलास की आधी काय बदल होतं आणि आता काय झालं, काय बदललं. तर आधी जेव्हा मी 95 पासून जे काम करतोय त्यात मला असं जाणवतं की खूप ड्रामा आवाजात हवा असायचा, खूप ड्रामा. म्हणजे साधा व्हॉइसवर सुद्धा खूप असं मेलोड्रामॅटिक, वर खाली नाट्य त्याच्यातलं. आता बहुतांश रिक्वायरमेंट येते तेव्हा असं म्हणतात की फार इमोशन्स नको आहेत, फ्लॅट हवाय. फ्लॅट हा बदलत आलेला आहे, हा खेळ बदलत आलेला आहे. सो आपण तो समजून घेतला पाहिजे आणि त्यासाठी तेवढा वेळ घालवला पाहिजे. आता मी प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे असं मी ज्या क्षणी म्हणतो त्या क्षणी क्लायंटची रिक्वायरमेंट बदलते, आणि मी ते आजपर्यंत कधीच केलेलं नसतं. म्हणजे मी प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि आता मी इथून पुढे काही मला शिकायची गरज नाही असं तर कधीच होणार नाही. रोज बदलत जातं, रोज बदलत जाते. डॉक्युमेंटरीज किंवा कॉर्पोरेट व्हिडिओज किंवा एखादा
राजकारणाचा विषय असलेला प्रचार की व्हिडिओ असेल किंवा एखाद्याची बायोग्राफी तुम्ही सांगत असाल आणि मग त्याच्या गरिबीतून तो कसा वर आला, या सगळ्याची डिलिव्हरी वेगळी आहे. वेगळी आहे. आणि ही प्रत्येक वेळेला तुम्ही काम करतानाच तुम्हाला कळते की ही कशी देता येईल जास्तीत जास्त छान असं. वा. नाही, मला त्या अनुषंगाने वाटतं की कधीच प्रोफेशनल मी आहे, पण मी प्रोफेशनचा दर्जा सांभाळतो का, हाच प्रोफेशनलचा अर्थ आहे. वा वा. हे सोडून जे इतर आहे ते सगळं अनप्रोफेशनल आहे असं माझं मत आहे. किंवा ॲमेच्युअर आपण म्हणू शकतो किंवा हा, अमॅच्युअर म्हणजे शिकतोय असं म्हणजे त्याचा अर्थ. हा. मी त्याचा अर्थ घेतो तो शिकतोय. हम्म. जो स्वतःला Amateur, अमॅच्युअर म्हणतो तो बरोबर, शिकतोय. तो शिकतोय. आणि मग तसं जर म्हणायला गेलं तर जाकीर साहेब आता गेले, पण जाकीर साहेब जाऊपर्यंत म्हणत होते प्लीज मुझे उस्ताद मत कहिए, मैं अभी सीख रहा हूं. मग तशा अर्थाने आपण सगळे अमॅच्युअरच राहतो आयुष्यात. बापरे. वाव. एवढी वर्ष म्हणजे 30 वर्ष तू काम करतोयस या इंडस्ट्रीत आणि खूप आर्टिस्ट ऍड झालेत त्याच्यानंतर, पण तरीही बहुतांश कामं अजून तुझ्याकडेच येत आहेत. हाच पुरावा आहे प्रोफेशनलिझम मेंटेन करण्याचा. आणि अडॅप्ट करणं खूप महत्वाचं आहे अगदी. असं तू म्हणालास. तर जसं की आता फ्लॅट व्हॉइस आवश्यक आहे, आवडतं. तसं वेगवेगळ्या व्हॉइस ओव्हरच्या पद्धतींशी कसं अडॅप्ट करून घेतलं? म्हणजे सुरुवात आकाशवाणीपासून झाली, जिकडे हो. एक पर्टिक्युलर ड्रामॅटिक रिडिंग किंवा त्या पद्धतीचं बरोबर. होतं. तर असे काय काय वेगवेगळे चॅलेंजेस आले जिकडे वेगवेगळ्या शाखांमध्ये तू काम केलंस? नाही, आता शिक्षणाचा भाग घेतला तर मी मराठीतून शिकलेलो आहे, त्यामुळे इंग्लिश मुळात माझी मराठी आघाती इंग्लिश ऐकू यायची. हां. की आपण खूप असे आघाती मराठी बोलतो, तसंच इंग्लिश माझं ऐकू यायचं. नंतर नंतर कळायला लागलं की हे इंग्लिश आपल्याला फक्त इंग्लिश भाषा म्हणून येते, पण जर हे आपल्याला ऐकवायचं असेल तर हे ऐकवण्यासारखं इंग्लिश नाहीये बरोबर. किंवा कोणी ऐकेल असं हे इंग्लिश नाहीये. सो ह्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर इंग्लिश सुधारलं पाहिजे, म्हणजे भाषेचा फ्लेअर आला पाहिजे. आपल्याकडे भाषा आहे पण भाषेचा फ्लेअर नाहीये. तो Right. कसा आणायचा? त्यासाठी श्रवण भक्ती एवढा एकमेव मार्ग आहे. उत्तम दर्जाचे इंग्लिश ऐकणे, उत्तम लोकांना बोलताना ऐकणे. लगेच लोक उठून डेव्हिड अॅटनबरोचं नाव घेतात. डेव्हिड अॅटनबरो खूप नंतर येतो. आधी आपण खूप चांगली माणसं जी आपल्या शेजारी पाजारी बोलत असतात, आपले शिक्षक बोलत असतात किंवा आणखीन कोणी थिएटर ऍक्टर्स असतील, सिनेमा बघून त्यातलं कळत असेल, तर आपण तशा लोकांचं चांगलं ऐकणं हे आपण इंग्लिश भाषेसाठी विचार करून बघितलं तर असंच हिंदी उर्दूचं पण आहे. बरोबर. हिंदी उर्दू पण मराठी माणसाचं हिंदी थोडंसं वेगळं आहे. तो मराठीकरण करतो त्याचं पूर्णपणे आणि त्याला वेगळी वेगळी क्रियापदं. बहुतांश वेळेला है आणि है मधला फरक मराठी हो, माणसाला माहित हो. नसतो. Just- आपण जेव्हा एकवचनी बोलतो तेव्हा है असतो, अनेकवचनी बोलतो तेव्हा है असतो, आदरार्थी असतो तेव्हा है असतो. हो. तो एक अनुनासिक है आहे. किंवा करे आणि करे मधला फरक नाहीये माहिती. नुकते आणि ते सगळंच. नुकता तर पुन्हा आणखीन वेगळा विषय. हा, म्हणजे तो खुदा मधला ख ओह. आणि खाना खाना है मधला ख हे साधे आहेत. हा, तो खुदा. आणखीन एक आहे म्हणजे उर्दूमध्ये इंग्लिशमध्ये एफ आहे. हा, तर तिथे हवा बाहेर टाकतो आपण, बरोबर. म्हणून फानूस असा शब्द, हिफाजत असा शब्द वापरतो आपण. पण मराठीमध्ये फळा, फटाका, फुलं असं म्हणतो, फणस म्हणतो आपण. आपल्याकडे तो फच नाहीये. मात्र तू जर आता ऐकशील तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते शुद्ध बोलतात, म्हणजे ते फळा, फटाका, फणस, फुलं. चुकीचा नाहीये. फळ. चुकीचा ह्या सगळ्या गोष्टी श्रवण भक्तीतून, भाषा सुधारण्यातून आणि मुळात मला असं वाटतं ना की भाषेवर प्रेम असलं तरच तुम्ही हे काम करू शकता. की आपोआप तुम्ही जास्त ऐकायला लागता, जास्त ऐकायला लागतं, अभ्यास करायला लागता. जास्त अभ्यास करायला लागतं. आणि चॅलेंजेस म्हणशील तर डॉक्युमेंटरी कशी ऐकवली जाते, तर आपल्याला जोपर्यंत आपण काही चांगल्या डॉक्युमेंटरी स्वतः ऐकणार नाही, आपण त्या व्हिज्युअल्स सहित कशा चालल्या आहेत ते बघणार नाही, त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही की हे असं का म्हणलं गेलंय. बरोबर. इथे हा एवढा परिणामकारक वाटतोय कारण तिथे इतका मोठा पॉज आलेला आहे. इथे ही आवाजातली ताकद कमी करून हा अतिशय असा सटल असा व्हॉइस येतोय. इथे खूप जास्त त्याला फोर्स लावला गेला. हे सगळं आपण चित्रासहित जेव्हा बघू तेव्हा आपल्याला कळेल की डॉक्युमेंटरी अशी वाचली गेली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल नॅट जिओ वगैरे आपण बघतो, बरोबर. तिथे जे सांगतात, त्या ज्या प्राण्यांचं जे काही वर्तन आहे त्याचं जे वर्णन केलं जातं, ह्या सगळ्याचा पुन्हा एक डिलिव्हरी टोन वेगळा आहे. किंवा ऍक्शन सिनेमे जे इंग्लिश मधले हिंदीत डब मला होतात, तो डिलिव्हरी टोन ऐकायला मिळेल का? एखाद दोन वाक्य जे तुम्ही म्हणताय की प्राण्यांच्या हालचालीनुसार जे आपले शब्द वळवणं आहे किंवा आता त्या मला लगेच तर पद्धतीने. असं आठवणार नाही, पण मी तुला हिंदीमध्ये जे डायलॉग्स केले जातात आपल्या इंग्लिशचे, हाँ. हा मैंने उन सबको मारा क्योंकि वो सब बुरे थे, हा जो टोन आहे ना, हा शिकावाच लागतो. हा शिकावा आणि हा ऐकावा लागतो. हा काही मोठ्या आर्टिस्टनी करून ठेवलेला आहे, आपल्याला तो बरोबर. फॉलो करावा लागतो. बरोबर. म्हणून मला नेहमी असं वाटतं की पहिल्यांदा अनुकरणातून तुम्हाला समजायला लागतं की याचं गमक काय आहे, आणि एकदा ते गमक कळायला लागलं की मग ते अनुकरणाचं कवच गळून पडतं आणि तुमची शैली बाहेर येते ते ऑटोमॅटिकली येतं. होतं. ती प्रोसेसच तशी आहे. आणि मग माणूस प्रोफेशनल होतो. तुम्ही कोणाकोणाचं अनुकरण केलं तुमच्या सुरुवातीच्या काळात? तसं तर खूप लोकांचं केलं. मी
सगळ्यांचंच बोलणं ऐकायला लागलो, असं म्हणजे लक्ष देऊन सगळ्यांचं बोलणं ऐकायला लागलो असं मला वाटतं. म्हणजे माझे आकाशवाणीतले जे सिनियर्स होते त्यांचं बोलणं ऐकायला लागलो. मग असं कळलं की आपण फक्त एकच पद्धतीची भाषा बोलू शकतोय, आपल्याला ग्रामीण बाजाची भाषा बोलता येत नाही. आपण फक्त शहरी बोलतोय, मग ग्रामीण बाजाचं कोण बोलतं, मग त्याचं ऐकायला लागलो. मग किल्लारीला जो भूकंप झाला होता त्यावेळेला लातूरला जे काही सगळं चाललं होतं, त्यावेळेला आपले पवार साहेब, म्हणजे त्यावेळेला मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब, ते त्या खेडूतांशी कसे बोलतायत, तो त्यांच्यासाठी जो कनेक्ट आहे तो त्या भाषेतून आहे. सो ते बसायचे असे दगडावर जाऊन आणि मामा तंबाखू कडा व्हायचं आणि मग विचारायचे काय नुकसान झालं, घरात कोण कोण होतं. हा भाषेतून आलेला कनेक्ट आहे. म्हणजे आपल्याला ह्या लोकांशी जर कनेक्ट व्हायचं असेल, ह्यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. सो अशा अनेक भाषा, हिंदी, उर्दू, ह्या सगळ्या चांगल्या मंडळींच्या, म्हणजे जावेद साहेबांना मी प्रत्यक्ष ऐकलं किंवा अनेक मुशायरा सारखे प्रोग्राम अटेंड केले की जिथे कळलं की याची फेक कशी आहे. मग हिंदी सिनेमातले डायलॉग्स ते कसे बोलले जातात, मग प्रत्येक ऍक्टरची शैली असते, ही गोष्ट आलाही, पण ती भाषेची फेक कळायला पाहिजे तुम्हाला. डबिंग आर्टिस्ट नाही पण व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला प्रमाण भाषा येणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं असं म्हणतात. तर ते ऍब्सोल्युटली पटतं, अगदी खरंच गरजेचं. पण त्याचबरोबर इतर बाजाचंही बोलता आलं पाहिजे अगदी तितक्याच फ्लुएंटली. अगदी हे पण स्किल आहे, हे पण एक स्किल सेट आहे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून. अगदी बरोबर आहे, कारण प्रमाण भाषा जर आली, म्हणजे मला असं वाटतं की मूळ ढाचा तिचा जर तुम्हाला नसेल येत ना, किंवा शास्त्रोक्त पद्धतीने उच्चार घेण्याची पद्धत तुम्हाला एकदा कळली की तुम्ही त्याच्यासोबत मग तुम्ही त्यात फरक करू शकता, कारण तुम्हाला माहिती कशापासून दूर जायचं आहे. बरोबर, नाहीतर तुम्हाला ते येणार नाही. सो प्रमाण भाषा तुम्हाला पहिल्यांदा आली पाहिजे, मग तुम्ही त्यातले डायलेक्ट शोधा. मग मराठवाडी बाज असेल, कोल्हापुरी बाज असेल, वैदर्भिक बाज असेल, या भाषा किंवा अहिरणी बोलायची असेल, तर तुम्हाला मुळात मराठी कशी आहे, प्रमाण भाषा कशी आहे कळलं पाहिजे. आत्ता काय झालं की प्रमाण भाषाच नाकारली जाते. आत्ताच्या घडीला प्रमाण भाषा म्हणजे तू तर त्या क्षेत्रात काम करतेस, तुला रोज अशी मंडळी भेटत असतील की जी खूप चांगली ऍक्टर्स आहेत, पण त्यांची भाषा सदोष आहे. जसं की असणार, नसणार, दिसणार अशी क्रियापदं ऐकू येतात, सर्रास ऐकू येतात. आजकाल मला वाटतं बहुतेक मराठी मालिकांमध्ये ह्याच पद्धतीचं मराठी बोललं जातं. असणार, स चा श का झाला ह्याचं काही कारण नाहीये, पण ती आता बसून गेलीये तोंडात गोष्ट. सो असणार, नसणार, दिसणार खरं वाटायला लागतं, ते खरं आणि बरोबर वाटायला लागतं, शुद्ध वाटायला लागतं, जे नाहीये. मी मगाशी म्हटलं तसं फळा फटाका चुकीच आहे, पण ते खरं वाटायला लागतं, बरोबर वाटायला लागतं. का तर आपण ज्यांना आयडोलाइज करतो अशी माणसं ते बोलतायत, आणि माझा अभ्यास नाहीच आहे त्याच्यामध्ये, मग मला तू बोलशील ते खरं वाटायला लागतं. बरोबर, म्हणजे पुढच्या पिढीला असं वाटणार की मराठी हीच मराठी आहे. सो मला असं म्हणायचं की तुम्ही मूळ मराठी काय ती समजून घेतली तर तुम्हाला मराठीतून दूर जाता येईल. आणि मुळात व्हॉइस ओव्हर ही अशी गोष्ट आहे की जी काहीतरी प्रसार करते आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट ही पोहोचवण्याचं काम करते. सो त्याच्यातच जर शब्दांमध्ये चुका असतील किंवा उच्चारांमध्ये चुका असतील तर ते तसंच वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या तसंच ऐकलं तसंच चालू राहतं. म्हणजे माझ्याकडे एक अनुभव असा आहे की एक गृहस्थ होते जे स्वतःच लेखक असल्यामुळे तेच स्क्रिप्ट रेकॉर्ड करत होते, आणि बोलता बोलता ते म्हणले की चिटकून असं असं झालं. तर मी त्यांना म्हटलं, सर चिटकून नाहीये, तो शब्द चिकटून आहे. तर त्यांना 3, 5, 10 वेळेला प्रयत्न करून सुद्धा चिकटून म्हणता येत नव्हतं, कारण चिटकणे असं इतकं ते तोंडात बसलेलं आहे, मनात बसलेलं आहे, बुद्धीत बसलेलं आहे की तो शब्द चिकट पासून तयार होतो हेही विसरून गेलो. चिकट पासून तयार झाला म्हणून चिकटणे ते चिटकणे इतकं म्हणजे ते कळतही नाही की आपण नेमकं काय बोलतो, चुकीचं बोलतो हे लक्षातच येत नाही, कारण आपल्याला तेच रजिस्टर झालेलं आहे. सो ह्या प्रमाण भाषा आहेत ना, ह्या प्रमाण भाषेतून हे सगळं समजलं तर आपल्याला कळेल की त्यात काय बदल करता येईल, किंवा त्याच्यात आता तुला सदोष बोलायचंच आहे तर तुला कळलं पाहिजे की दोष कशात तयार होऊ शकतो. मी मध्ये दोषच तयार होऊ शकत नाही, तू मध्ये दोष नाही तयार होऊ शकत. बरोबर. मग कुठे शब्दात दोष तयार करता येईल. मग तुला मुळात जर माहिती असेल की हे पक्क आहे तर मग ह्याच्यात आपण सदोष करूया काहीतरी. हा भाषेचा अभ्यास आहे, आणि भाषा आलीच पाहिजे असं माझं तरी मत आहे. श्रवण भक्ती म्हणजे जर या क्षेत्रात यायचं असेल तर ते सगळ्यात पहिलं मला वाटतं की अभिनयामध्ये तुम्हाला एक वेळ भाषेचा बेनिफिट ऑफ डाऊट मिळू शकतो, कारण की तुमचा चेहरा, तुमचं शरीर सगळंच आहे तुमच्याकडे. बरोबर, इथे भाषेशिवाय पर्यायच नाही, कारण तुमची ओळख हा फक्त तुमचा आवाज आहे आणि तुमचे शब्दोच्चार आहेत. तर तुम्ही जर तेच त्या गरजेपोटी जे काही आहे ते करणार नसाल तर मग तुम्ही चांगले व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होऊ शकणार. एक खूप महत्वाचा प्रश्न या सगळ्यात जो येतो की पैशांचं काय, की स्किल सेट डेव्हलप करते आहे. मी थिएटर पण करून आली आहे आणि मला असं वाटतंय की मला हे जमू शकेल, तर संधी मिळतायत हळूहळू, पण
पैसे कसे मागायचे किंवा किती अपेक्षा ठेवायची आणि फुल टाइम ह्याच्यात करिअर करायचं असेल तर फायनान्सेस कसे मॅनेज करायचे हा खूप मोठा प्रश्न न्यू कमर्ससाठी असतो. आणि त्याच्यामुळे बरेच जण हे पार्ट टाइम म्हणून निवडतात. बरेच जण म्हणतात की हॉबी म्हणून सुरुवात तर करू. आणि त्याच्यात असं होतं की जेव्हा ते तुमचं फुल टाइम प्रोफेशन नाहीये, जेव्हा तुमचं घर त्या गोष्टीवर डिपेंडेंट नाहीये, तेव्हा तुम्ही कुठल्याही पैशात काम करायला तयार होता. अगदी खरं. आणि त्याचा परिणाम हा प्रोफेशनल आर्टिस्ट वरती जास्त होतो. की जर फॉर एक्झाम्पल एका व्हॉइस ओव्हरचे जर युजली 10,000 तू घेत असशील की कारण की यू आर अ प्रोफेशनल व्हॉइस आर्टिस्ट, इट कम्स विथ अ पॅकेज की द व्हॉइस, द इमोशन, द एफिशियन्सी, हे सगळंच आलं. पण क्लायंट आहे त्याला एवढं ग्रेट नसलं तरी चालणार आहे, त्याला फक्त व्हॉइस ओव्हर हवाय जो त्याला 3 महिने रन करायचा आणि त्याचं बजेट 5,000 आहे. तर माझ्यासारखी एक नवीन नवोदित जी कलाकार आहे, जी शी इज लुकिंग फॉर अपॉर्च्युनिटीज, तिला पैसे कमी मिळाले तरी शी इज ओके, तर ती ते करून टाकते आणि ओव्हरऑल पुढे येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज या कमी पैशातल्या यायला लागतात. तर हे सायकल ब्रेक कसं करायचं आणि आर्टिस्टने यासाठी काय करायला हवं? खरं सांगायचं तर सिनियर्सना विचारायला हवं. म्हणजे जर मी असेन, मी आज आलोय आणि मला एक संधी आहे काम करण्याची, तर मी ते सगळं बघितल्यानंतर मी विचारलं पाहिजे माझ्या एखाद्या सिनियर आर्टिस्टला की ह्याचे मी साधारण किती चार्जेस सांगू. हे उघड आहे की जे प्रोफेशनल आर्टिस्ट सांगणार आहे, जो अनेक वर्ष काम करतो तो तेवढे मी नाही सांगणार आहे. बरोबर. पण तरीही मला एक त्याचा थ्रेशोल्ड माहिती पाहिजे की ह्या कामाची वर्थ काय आहे. करेक्ट. आता आपण उदाहरण घेऊया की म्युझियमला जे व्हॉइस ओव्हर्स चालू असतात, बरोबर, तर तिथे तुम्ही एकदा रेकॉर्ड करता, तुमचा आवाज तिथे जातो, त्याच्यावर ते म्युझियमचा शो चालू होतो. बरोबर. आता आपल्याला हे कळत नाही की आपला आवाज तिथे येते 50 वर्ष चालणार असेल, 10 वर्ष चालणार असेल, 100 वर्ष कदाचित चालणार असेल. आपल्याला ते माहित नाही. याच्यामध्ये आपल्या आवाजाची परपेच्युटी आहे. मग तुमच्या पेमेंट्समध्ये ती परपेच्युटी आली पाहिजे, रिफ्लेक्ट झाली पाहिजे. नॉट नेसेसरीली की हे काय म्हणतात त्याला रिलीज राईट्स आहेत. जसे प्रत्येक रिलीजला मला पैसा मिळतो की एखादी जाहिरात जितकं वेळ रन करेल तितकं चॅनलला पैसा मिळतो, असं जरी नसलं तरी इतर वेळेपेक्षा मला ह्या कामासाठी थोडे जास्ती पैसे मिळाले पाहिजेत. कारण माझा आवाज मी एकदाच रेकॉर्ड करणार आहे, मला त्याच्यासाठी एकदाच पेमेंट मिळणार आहे. मात्र तिकीटेड एंट्री ही तिथे 10 वर्ष चालू आहे. म्हणजे माझा आवाज तिथे 10 वर्ष चार्ज होतोय. सो मला त्या प्रमाणात ह्याच्यासाठी माहिती घेतली पाहिजे. आता जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स जे असतात, झी सारखे, सोनी सारखे, इथले एपिसोड्स व्हॉइस ओव्हर्स करण्यासाठीचं बजेट वेगळं असलं पाहिजे. मात्र एखाद्या एनजीओ साठी तुम्ही काम करत असाल तर तुमचं बजेट वेगळं असलं पाहिजे. ही समज आहे. मात्र ही किती असायला हवी, ही थ्रेशोल्ड लेवल काय असायला हवी, ह्याच्यासाठी सिनियरशी बोललं पाहिजे असं माझं मत. गंमत अशी आहे की एक कुठलं तरी सर्टिफिकेटेड कोर्स करणं आणि तिथून मग स्वतःला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट समजणं, मुळात हे मिथ तुटलं पाहिजे. असा शिकवून जर कोणी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट झाला असता, मुंबईत दाखल होणारे सगळेच अभिनेते अभिनेत्री ह्या बच्चन, शाहरुख खान आणि रणवीर सिंगच व्हायला आलेले असतात किंवा दीपिका पदुकोणच व्हायला होतात का? नाही होत. त्याचं कारण असे की त्यांना जितकं काम करायचंय तितकंच त्यांना त्या कामाचं भान पण आहे, नुसतं काम करायचं नाही आहे. आणि ते स्वतःची थ्रेशोल्ड लेवल मेंटेन करून काम करतात. त्यांना त्याचा इकॉनॉमिक्स पण कळलेला आहे आणि इकॉनॉमिक्स त्यांना कळलंय तर आपण त्यांना विचारण्याला हरकत नाही की ह्याचं काय करायचंय. सो सिनियर्सचा सल्ला घेतला पाहिजे. मला जे तिथे खरंय तेच इथे खरंय. इथेही अनेक वर्ष आहेत जी स्टॉलवर्ड्स आहेत इंडस्ट्रीमध्ये. जसं की नावं आपण मुंबईतली ऐकतो, निखिल कपूर नावाचं एक नाव आहे खूप मोठं, पी बजाज आहेत किंवा ब्रिजभूषण आहेत. या सर्व मंडळींनी कधी काळापासून काम केलं. म्हणजे तू मला म्हणतेस 95 जेव्हापासून टीव्ही बोलायला लागला, जेव्हापासून आकाशवाणीवर ऐकायला लागलं, तेव्हापासून ही माणसं बोलत आलीत. किंवा मोठं नाव अगदी सर्वांचे परिचय हरीश भिमाणी साहेब. या सर्वांचे जे काम करण्याची जी मेथड आहे त्याच्यामध्ये त्यांचं इकॉनॉमिक्सचं ज्ञान पण आहे. बदलणारं मार्केट काय आहे, आपण कुणासाठी काम करतो आहे, क्लायंट काय करतो आहे आपल्या आवाजाचं, या सगळ्याचं भान पाहिजे. आणि ते कळायला थोडी वर्ष घालवावी लागतात. पण तोपर्यंत आपल्याला जे सिनियर्स आहेत त्यांनी मदत करणं अगदीच रास्त आहे आणि पण त्यांना विचारणं, कारण आपल्याला माहितीच नाहीये. आपण उद्या उठून एखादं 2 रुपयाचं काम जर समजा 2 पैशात केलं तर आपण ओव्हरऑल मार्केट खराब करतोय, ओव्हरऑल सगळी प्रोफेशनचीच किंमत कमी करतोय, दर्जा कमी करतोय. हे लक्षात आलं पाहिजे. आणि विचारण्याला काहीच म्हणजे कमीपणा नाही. तुम्हीच नवीन आहात, सो विचारलं पाहिजे, काही हरकत नाही. मी विचारलंय, मी माझ्या सिनियर्सना विचारलंय की मी हे काम करतोय, कसं करायला हवं. किंवा एखादी कादंबरी मी वाचणार आहे तर त्या कादंबरीचा रीच काय आहे
किती लोकांनी आजपर्यंत ती वाचली, म्हणजे त्यांना त्या कादंबरीकडनं जास्त अपेक्षा असतील. सो मी ती आणखीन कशी चांगली वाचू शकेन याचा मी विचार केला पाहिजे. हे जितकं कलेच्या बाबतीत खरं तितकंच हे अर्थार्जनाच्या बाबतीतही खरं. जेव्हा तू एखादी गोष्ट वाचतोस तर पहिला थॉट हा येतो की कोणासाठी वाचतोय, की पहिला हा येतो की काय वाचतोय, आणि मग कोणासाठी वाचतोय वरनं ओव्हरऑल मॉड्युलेशन. अगदी अगदी काय वाचतोय हे सर्वात महत्वाचं. हे बघ, व्हॉइस ओव्हर करणं त्याला 4 गोष्टी लागतात असं माझं मत आहे. एक म्हणजे आवाज लागतो, जो दैवदत्त आहे, कोणीच तो स्वतः तयार केलेला नाही, तो आलाय. बरोबर. दुसरं लागतं भाषेवरचं प्रभुत्व, आणि आपण सायंटिफिकली विचार केला तर 6 वर्षापर्यंत मूल भाषा शिकतं. त्याची ग्रास्पिंग पॉवर सर्वात जास्त 6 वर्षापर्यंत असते. म्हणजे आपण प्राथमिक शिक्षण म्हणूया की जेव्हा भाषेचे संस्कार होतात. तिसरं आहे की तुम्ही काय वाचताय, म्हणजे तुम्हाला त्यातलं कंटेंट मधलं जे गमक आहे ते कळतंय का. म्हणजे IQ, EQ आणि SQ, सोशल कोशंट. ओके. तर आपण ते 3 समजूया की IQ आहे माझा इंटेलिजन्स कोशंट, EQ आहे माझा इमोशनल कोशंट, SQ आहे माझा सोशल कोशंट. मी जर सामाजिक अनुभव घेतले नसतील तर माझा सोशल कोशंट काम कमी करत असतो, बरोबर ना. म्हणजे खूप लोकांशी बोललो असेल, खूप जणांबरोबर राहिलो असेल, वेगवेगळ्या परिस्थितीत मी राहणाऱ्या लोकांबरोबर वेळ काढला तर माझं सोशल कोशंट स्ट्रॉंग असतं. सो मला त्यातलं गमक कळायला लागतं. आता मी एक उदाहरण देतो, म्हणजे होरपळ नावाचं एक फार सुंदर पुस्तक आहे लसी जाधवांचं. ते वाचताना आपल्याला त्या माणसाने आयुष्यातला केलेला स्ट्रगलच त्यांनी लिहिलाय. पण जर आपण ते आयुष्य कधी कुणाचं बघितलं नसेल किंवा आपल्याला त्या आयुष्याची दाहकता माहिती नसेल तर आपल्याला ते पुस्तक तितक्या परिणामकारकरित्या पोहोचवता येणार नाही हे आपल्याला कळतं. असं आपल्याला ते माहिती पाहिजे की आपण काय वाचतोय, ती दाहकता काय असेल, ही माणसं कशी जगली आहेत, ह्या तो एक सोशल कोशंट आहे ही. आणि चौथं जे तुम्हाला समजलंय ते तुम्ही आवाजातनं देऊ शकता का, या 4 गोष्टी लागतात. माझं तरी मत असं आहे. मला वाटतं शेवटचं सगळ्यात कठीण आहे. तर मला कळतं की माझा आवाज दैवदत्त आहे, माझ्यावर भाषेचे संस्कार होऊन गेलेले, आता ते कोणी नव्याने करू शकत. मी करू शकतो पण मला इच्छा पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे माझा कोशंट चांगला पाहिजे, आणि चौथं एवढं सगळं करून मला ते देता येतं का, या 4 गोष्टी. हे सगळं समजून ते डिलिव्हर करणं, आणि शेवटी ती दाहकता समजून उपयोग नाही, ती आवाजातनं परत डिलिव्हरी करता आली पाहिजे. मला नेहमी वाटतं की ज्या वाक्याला समोरच्याला दुखलं पाहिजे त्याला दुखलं पाहिजे, ज्याला मिश्किल आहे त्याला नर्म विनोदी खुसखुशीत आहे त्याला हलकं हसवलं पाहिजे, खळखळाटी हसू येण्यासारखं असेल तरच खळखळाटी आलं पाहिजे. म्हणजे जो शब्द जे सांगू पाहतोय ती भावना फक्त ऐकून पोहोचली पाहिजे किंवा फक्त बोलण्यातनं पोहोचली पाहिजे. आपण अभिनयात पण म्हणतो की मिश्किल आहे, तर ते म्हणताना मिश्किल वाटलं पाहिजे, ऐकताना मिश्किल वाटलं, आणि त्याला फक्त हलकंसं हास्य एवढाच रिस्पॉन्स अपेक्षित आहे. त्याला जर कोणी गडगडाटी हसलं तर आपलं चुकलंय काहीतरी. किंवा आपण काहीतरी दुःखी प्रसंग, भावुक प्रसंग काहीतरी इमोट करतोय आणि समोरच्याला काहीच होत नाही, तो दगडासारखा बसून राहिलाय, तर मग तुमच्याकडनं काहीतरी राहत. म्हणजे माझ्या बरोबर काम करणाऱ्या एका कवयित्रीचं असं गंमत झाली होती की मी आणि ती मिळून तिच्या कवितांचा एक कार्यक्रम करत होतो. तर ती पटकन असं म्हणली की आजचा ऑडियन्स फारच फालतू होता, एक सुद्धा टाळी पडली नाही. म्हणलं आपला प्रॉब्लेम आहे. आपलं टाळीच्या वाक्याला जर टाळी पडली नसेल, कवितेत जिथे जागा आहे टाळीची तिथे जर टाळी आली नसेल तर आपण पोचवायला कमी पडलोय. टाळी तिथे आली पाहिजे हे आपलं काम आहे, त्यांचं काम. ते टाळ्या वाजवायला आलेलं नाहीये, बरोबर. ते आपण काय करतो ते बघायला आले, आणि आपण ते चांगलं नसेल केलं तर समोरनं टाळी अपेक्षित धरणं चूक आहे. सो ते आपल्याला समजलं पाहिजे. आता समजा मला अभिनय शिकायचा आहे, तर NSD सारखी इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे जे अभिनयाचे टेक्निक शिकवतात, त्याचे वेगवेगळे अंग शिकवतात, तसंच डबिंग मध्ये पण अनेक कोर्सेस आहेत. आता त्यातलं कुठलं मला उपयोगी पडणार आहे आणि कशातनं मला काहीतरी शिकायला मिळेल किंवा माझ्यात ऍक्च्युअली कुठला तरी स्किल सेट डेव्हलप होईल, हे कसं आयडेंटिफाय करणार आपण? म्हणजे तो कोर्स केल्यानंतर कळेल की अरे हा मला खरंच उपयोगी पडला, किंवा कळेल की पण मला ऍक्च्युअली कळलंच नाही की हे कसं घडतं, हे केल्याशिवाय कळणार नाही. तर मला वाटतं हे आयडेंटिफाय करणं पण फार कठीण आहे. मला काय म्हणायचंय की कोणतीही मेथड शिकणं ही गरजेची गोष्ट असेल सुद्धा आहे, आणि ती म्हणजे शिकायला हवं. टेक्निक तरी कमीत कमी शिकायला हवं. पण टेक्निक करून एक 15-20 दिवसाचा कोर्स करून मी स्वतःला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणवणं, किंवा मी आर्टिस्ट आहे आणि आता माझं झालंय सगळं करून, बीन देअर डन दॅट वाली फिलिंग, तर तसं नसावं. त्याच्यानंतर खरं सुरू होतं असं माझं मत. आता तुम्हाला फक्त कळलंय की हे हिरव्या रंगाचं आहे, हे निळ्या रंगाचं आहे, हे लाल रंगाचं आहे,
आता तुम्हाला त्या शेड्स कळायला हव्यात, त्यासाठी तुम्हाला त्यात वेळ घालवायला हवा आणि म्हणून उमेदवारी करायला हवी, चांगल्या लोकांकडे जायला हवं, रॅपो बिल्डिंग करायला हवं, सिनियर्स काम करत असताना ऐकायला हवं. म्हणजे मी तुला सांगू का, मी परमिशन घेऊन किंवा विदाऊट परमिशन मी मोठी मोठी माणसं डब करत असताना तिथे थांबलेलो आहे. मी आता तेच बोलणार होते की डबिंग करताना पाहणं एखाद्याला किंवा व्हॉइस ओव्हर करताना पाहणं हा पण खूप कमालीचा अनुभव आहे. आणि मी थांबलेलो आहे कारण मला माहिती आहे की मला ह्यातनं शिकायला मिळणार आहे. येस. जे मला कोणत्याही सर्टिफिकेट कोर्समधनं मिळणार नाही. आता एखादं वाक्य कसं म्हणायचं हे तू शिकू शकशील, पण त्याच्यातलं ट्रूथ आणणं हे माझंच काम आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे दुःखी वाक्य दुःखीपणाचं आहे, मग ते सोपं आहे. म्हणजे दुःख व्यक्त करणं, रडणं, हसणं, ह्या इमोशन दाखवणं सोपं आहे. पण तिथे जी ऍप्ट जातीये तितकीच हास्याची लकीर उमटवणं किंवा जितकं अपेक्षित आहे तितकंच रडू येणं, ह्या पण गोष्टी आहेत ना. म्हणजे पॉज परिणामकारक असतो म्हणून तुम्ही 2 तास नाही थांबू शकत. तो किती वेळ थांबायचा. बरोबर. इफेक्ट संपायच्या आत पुढच्या ह्याच्यावर तुम्ही हल्ला पाहिजे, नाही तर पॉजचा इफेक्ट संपून गेला, तुम्ही आता ब्रेक झाला, इमोशन तुटली तुमची. ह्या गोष्टी आहेत. या खूप बारीक सारीक गोष्टी ह्या शिकून येत नाहीत, या करूनच येतात, सरावानीच येतात. आणि चांगल्या माणसांना ऑब्झर्व्ह केल्याने, निरीक्षण केल्याने शक्ती येते. श्रवण भक्ती, जरा ऍक्टिंग करणार असेल तर निरीक्षण, हे सगळं तुम्हाला प्रोफेशनल बनवतं. आणि मी फसवायला हरकत नाही. म्हणजे मी 30 वर्ष असं नुसतं बॅनरला तर एक 10-5 माणसं जमा होतील, आपण मिळून एक 50 माणसांना वेड्यात काढू आणि आपण एक मोठा कुठला तरी कोर्स घेऊ, ज्याची त्यांच्याकडनं ढीगभर फी घेऊ. आपली कदाचित घरं भरतील, पण त्यांना आपण ज्या प्रोफेशनमध्ये आणतोय, एक तर आपण त्यांचीही गोष्ट खराब करतोय त्यांना आस लावून, सेकंडली आपण आपलंच प्रोफेशन खराब करतोय. आपण कुणालाही उचलून यात बोलवतोय, सुडो आर्टिस्ट तयार करणं असं करतोय आपण दोन्हीकडनं चूक करतोय. त्यांच्याकडे ते जर पैसे देत आहेत आपल्याला तर ते कष्टाचे पैसे आहेत, आणि कुणाचेही कष्टाचे पैसे घेऊन आपण त्यांना फसवणं योग्य नाही. तितकंच येऊन त्यांनी आता घातलेच आहेत म्हणून कसेही करून काढायचे आहेत म्हणून आपलंच मार्केट खराब करणं पण बरोबर. तो दोन्हीकडनं आपण आपल्याच प्रोफेशनला खराब करतोय. मी आय थिंक मी तुझंच एक व्हॉइस ओव्हरचं याच स्टुडिओमध्ये पाहिलं होतं की आय थिंक हार्डली 10 मिनिटाचा काळ होता आणि एक ऍडसाठी काहीतरी लाईन करायची होती आणि काहीतरी 7-8 व्हेरिएशन्स. 1 मिनिट, अजून एक घे, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4, असे ना सट ऑप्शन आणि व्हेरिएशन्स मी तिथे ऐकले आणि मला रिअलाइज झालं की मला काहीच येत नाही. म्हणजे हे खूप म्हणजे मी समजत होते की मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, व्हॉइस आर्टिस्ट आहे, पण मला फक्त डबिंग जमतंय आता. व्हॉइस ओव्हर मधलं अजून मला जमतंय आता. देयर आर सो मेनी थिंग्स आहेच ना. पण हे सो ते जे तू म्हणतोस की ते बघितल्यानंतर ऐकल्यानंतर कळतं की ह्याच्यात एवढं करण्यासारखं आहे. आणि ते जे असतं ना की यार आवाजामध्ये गंमत आहे, हे कसं करतात यार, तर ते कसं करतात हे गुपितच आहे. म्हणजे ते कोणी असं डिरेक्टली सांगू शकत नाही की माझ्या आवाजात मी चार्म कसा आणतो किंवा माझा आवाज का भिडतो, असं सांगू नाही शकत. ती प्रोसेसच आहे आणि ते डेव्हलप करणंच आहे. आणि मला असं म्हणायचं ना की आवाजाची जातकुळी आपल्याला कळली पाहिजे आपली. अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी की बेसी आवाज असला म्हणजे छान आवाज आहे असं एक काहीतरी मिथ आहे पुन्हा एकदा. एक्झॅक्टली. म्हणजे अरे बेसचा आवाज आहे, भारी आवाज आहे, बेसचा नाहीये का मग तुझ्या आवाजाला काही अर्थच नाही, असं नाहीये. किंवा मुलींच्या बाबतीत असा कोमल आवाज आहे तर तो खूप सुंदर आहे. म्हणजे ज्या मुली गातात त्यांचा आवाज असा खूप मधुर आणि असा गोड असतो, तर तोच आयडियल आवाज आहे मुलींचा. असू नये किंवा असा जरा स्ट्रॉंग व्हॉइस असला मुलींचा तरी असं काही नाहीये. म्हणजे मुळात हे मिथ तोडलं पाहिजे की बेसी आवाज चांगला आहे किंवा बेसी आवाजच फक्त चांगला आहे, हे मिथ तोडलं पाहिजे. माझ्या अनुभवाने सांगतो मी तुला, बेसी आवाजाला व्हेरिएशन्स कमी काढता येतात कारण तो आवाजच स्वतःच्या लिमिटेशन्स घेऊन आलेला आहे. की मी खूप हलका आवाज काढायला लागलो तर तो विचित्र ऐकू यायला लागतो कारण माझ्या आवाजातला बेस घालवता येत नाही मला, तो मुळात इतका जास्त बेसी असल्यामुळे. सो ह्याला लिमिटेशन्सच जास्त आहेत. राहतात जितकी किती एखाद्या पातळ आवाजाला जास्त व्हेरिएशन्स येऊ शकतील. सो आपण ऑब्झर्व करूया की बच्चन साहेबांसारखा माणूस, आपण त्यांचे कितीही जरी व्हेरिएशन म्हणजे फार वेगळा आवाज ऐकू येत नाही कारण त्या आवाजाला ती जातकुळी आहे, ठरलेली आहे. तो पोत असेल तर तो बच्चनचा आवाज रादर असा ओळखला जातो. किंवा रजा मुराद साहेब यांच्या आवाजाला जी एक डेप्थ आहे ती बदलूच नाही शकत. ते अगदीच असं कॉमिक काही कॅरेक्टर करू शकतील का, तर मला वाटतं अवघड आहे कारण त्या आवाजात ते येणार नाही. ते गांभीर्य त्या आवाजातच आहे. मला या निमित्ताने खूप इंटरेस्टिंग वाक्य आठवलं गोस्वामी सरांचं की कुठलाही ऍक्टर जास्त पोहोचतो जेव्हा तो मोनोटोनस असतो आणि कुठलाही ऍक्टर जेव्हा खूप वेळाने त्याला रेकग्निशन मिळतं जेव्हा तो खूप व्हर्सेटाईल असतो. खरंय.
त्याची एक स्टाईल रजिस्टर होण्यासाठी तो तेवढा कन्सिस्टंटच नसतो. खरंय. तर मला वाटतं की व्हॉइसिंग मध्ये खूप वेगळा प्रकार आहे की एका आवाजाला घेऊन आयुष्यभर व्हेरिएट करणं पण तितकंच कठीण आहे. आणि वेगवेगळे आवाज काढून वेगवेगळी पात्र करणं पण वेगळ्या पद्धतीचं कठीण आहे. अगदीच. आणि दोन्ही कम्पेअर करण्यापेक्षा दोन्हीला आपापलं स्थान द्यावं आणि ज्याला जे जवळचं वाटतंय, ज्याला जे सोपं वाटतंय किंवा करावंसं वाटतंय तिकडे त्यांनी करावं. म्हणजे जर तू वेगवेगळे आवाज काढण्यात जास्त एनर्जी घालवली असती तर कदाचित आत्ता जे करिअर घडलं त्याच्यापेक्षा सांगता येत नाही. वेगळं माझा आवाज घालून बसलो असतो. जे पण म्हणतो की सचिन तेंडुलकरला जर स्विमिंग करायला सांगितलं असतं त्या टाईप. अगदी तसं. आणि वेगवेगळे आवाज काढता येणं म्हणजेच मी चांगलं व्हॉइस आर्टिस्ट आहे हे पण मला वाटतं. दोन्ही आहे. हे पण दोन्ही आहे. म्हणजे आर्टिस्टच्या शेड्स आहेत असं मी म्हणेन. ह्या की एक आहे जो वेगवेगळे आवाज काढू शकतो आणि एक आहे जो आपल्या आवाजात वेगळी डिलिव्हरी देऊ शकतो. व्हेरिएशन किंवा डिलिव्हरी देऊ शकतो. मला हे फार कठीण वाटतं. म्हणजे प्रियदर्शनी म्हणून एका आवाजावरती एवढे व्हेरिएशन्स तयार करणं किंवा फक्त इमोशन वाईज किंवा फक्त त्या फिलिंग मध्ये जाऊन इतकी वर्ष आपला आवाज बोर न होऊ देणं हे मला प्रचंड कठीण वाटतं आर्टिस्ट म्हणून. हेच आहे. पण मी म्हणतो की हेही पुन्हा सरावाचं काम आहे. म्हणजे तू जर खूप चांगलं साहित्य वाचायला लागलीस आणि वाचून पोचवायला लागलीस तर तुला जाणवेल की तू हे पोचवू शकतेस का नाही आणि त्यात तुला काय काम करायला पाहिजे. गोष्ट अशी आहे की यशवंत देवांनी, संगीतकार यशवंत देवांनी रियाजाचा कानमंत्र नावाचं एक फार सुंदर पुस्तक लिहिलं. अर्थात ते गायकांसाठी आहे. तर त्याच्यात त्यांनी एक फार छान वाक्य लिहिलंय की ह्याच्यासाठी अजिबात दुःखी होऊ नका की तुमचा आवाज किशोर कुमार सारखा नाहीये. यासाठी आनंदात राहा की किशोर कुमारचा आवाज तुमच्यासारखा नाही. म्हणजे आवाज ही एकमेव द्वितीय गोष्ट आहे. माझा आवाज हा फक्त माझाच आवाज आहे. बरोबर. म्हणजे तुझा आवाज मी कदाचित मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काढू पण शकत असेल पण शेवटी तुझा आवाज तो तुझा आवाज आहे. ती तुझी ओळख आहे. सो लक्षात ठेव की ही माझी आयडेंटिटी आहे. आणि ज्याला ही जातकुळी पटली आपल्या आवाजाची तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायला हरकत नाही. कारण त्याला त्याचा आवाज काय हे कळलंय. म्हणजे आता तू लेट्स टॉक व्हॉइस जे म्हणतेस ना, सगळ्यात महत्वाचं आहे तेच आहे. लेट्स टॉक व्हॉइस म्हणजे आपल्या आवाजालाच पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. आपण आपला आवाज ओळखला, आपण त्याची जातकुळी एकदा ओळखली, मग आपल्याला कळेल की आपण ह्याच्यावर काय काम करू शकतो. अनफॉर्च्युनेटली बेसी आवाजाला खूप जास्त वेटेज दिलं जातं पण असं नाहीये. सर्व आवाज तितकेच युनिक आहेत. एवढी वर्ष काम करूनही आता जेव्हा नवीन कुठला प्रोजेक्ट येतो तेव्हा ऑडिशन द्यावं लागतं का? हो, द्यावंच लागतं. आता मी अभय प्रभावना नावाचं एक अतिशय सुंदर ट्रेडिशनल जैन व्हॅल्यूजचं एक सुंदर म्युझियम पुण्यापासून जवळ उभं राहिलंय. तर त्याच्यासाठी त्यांना स्पिरिच्युअल कथानक सांगणारा एक हिंदी चांगला आर्टिस्ट हवा होता, हिंदी बोलणारा. सो त्याच्यासाठी मी आत्ता ऑडिशन दिलं आणि ते ऑडिशन थ्रू झाल्यानंतर मी ते काम केलं. सो ऑडिशन्स या द्याव्या लागतात कारण प्रत्येक क्लायंटची रिक्वायरमेंट असते. ऑडिशन न देता फक्त नावावर काम मिळणं अशी ही इंडस्ट्री नाही. एक तर चेहरा तुमचा तुम्हाला इतरांना माहित नसतो. तुम्ही स्टुडिओत काम करता सो ते तुम्हाला चेहऱ्याने ओळखत नाहीत. सो क्वालिटी ही त्यांना जो तुम्ही एखादं सॅम्पल त्यांना पाठवतात व्हॉइसचं तर त्यांना आवाज आवडू शकतो पण आमचं काम तुमच्या आवाजात कसं ऐकू येईल तेही त्यांना हवं असतं. सो ऑडिशन्स द्यावे लागतात. आणि त्याबद्दल काहीच म्हणजे वाईट वाटण्यासारखं कमीपणा बिलकुल नाहीये. आपण काम मिळवण्यासाठी करतोय ते. एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडताना इंटरव्ह्यू देतोच ना आपण. तशीच गोष्ट आहे. कालचं प्रोजेक्ट संपलं ते फार भारी होतं म्हणून आज त्या पुण्याईवर दुसरा काम नाही मिळणार. आज काम करायचं तर आज परत एकदा वर्थ आपल्याला सिद्ध करावी लागेल की मी आहे बाबा या कॅलिबरचा, मग मला काम मिळेल. सो रोज हे काम आहे, रोज इंटरव्ह्यू आहे, रोज ऑडिशन आहे. हे काम करावंच लागणार आहे. कधीतरीच पॉडकास्ट आहे लेट्स टॉक व्हॉइस. सो आपण शेवटाकडे येतोय आणि आपला नेहमीचा सेगमेंट ॲज ए व्हॉइस आर्टिस्ट असा आहे. सो ॲज ए व्हॉइस आर्टिस्ट काही प्रश्न मी तुला विचारणार आहे ज्याची तुझ्या पद्धतीने वेगवेगळी उत्तर असू शकतात. ॲज ए व्हॉइस आर्टिस्ट कुठल्या गोष्टीने सगळ्यात जास्त एक्साइट केलं या 30 वर्षात अबाउट दिस होल प्रोसेस? रोज नवीन शिकायला मिळणं, रोज नवीन माणसं भेटणं, वा, रोज वेगळ्या मेंटॅलिटीशी फाईट करणं. गणपतीचं काम करताना वेगळी झगडे असतात, राजकारणाचं काम करताना वेगळे झगडे असतात, आणि डॉक्युमेंटरीज किंवा कॉर्पोरेटवाले वेगळे असतात. फिनान्स कंपनी विशेषतः जेव्हा त्यांचे बॉस येत असतात स्टुडिओमध्ये आणि ते आपल्याकडनं काहीतरी करून घेत असतात तेव्हा फिनान्स मधले जे त्यांचे सबऑर्डिनेट्स असतात ते आपल्याला जो ऑरा क्रिएट करून देतात की आता जे कोणी येणार आहेत ते वगैरे. असं रोज वेगळे वेगळे अनुभव. हे सर्वात आवडीचं आहे माझ्या. ॲज ए व्हॉइस आर्टिस्ट कुठली खंत आहे का या इंडस्ट्रीबद्दल? खंत मला इंडस्ट्रीबद्दल नाहीये. इंडस्ट्रीत काम करणाऱ्या काही मंडळींबद्दल आहे की जे
असं समजतायत की आता मी तुला अनुभव किंवा उदाहरण म्हणून सांगतो. परवा मला एक फोन आला, एक अतिशय टॅलेंटेड लेडी की ज्या सिंगर आहेत, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला असं सांगितलं की मी असं एक कोर्स केलेला आहे आणि मला तुमच्याकडून काही संधी मिळू शकेल का. तर मी म्हटलं, मी रोजच स्वतःच संधीच्या शोधात असतो, त्यामुळे मी तुम्हाला संधी देणं अवघड आहे, पण तरी काही असेल तर सांगेन. पण तुम्ही कुठे केलात? मग त्यांनी एका इन्स्टिट्यूटचं नाव घेतलं. म्हटलं, त्यांनी किती पैसे घेतले तुमच्याकडून? तर म्हटले 60,000 रुपये घेतले. तर मी म्हटलं, मग 60,000 रुपये घेऊन त्यांनी तुम्हाला किती काम दिलं? तर ते म्हटले, नाही अजून तरी काही नाही, एक कुठलं तरी छोटंसं काम केलं. म्हटलं, त्याचे पैसे दिले का? दिले. सॅटिस्फॅक्टरी होतं का ते पेमेंट? ते म्हणजे नव्हतं. म्हटलं, मग तुम्हीच समजून घ्या की ह्या इंडस्ट्रीत तुम्हाला लगेच आज काम शिकून उद्या काम नाहीये, तुम्हाला वेळ घालवायला. सो जी माणसं हे चित्र क्रिएट करतायत की ही इंडस्ट्री खूप सोपी आहे, तुम्ही सोमवार ते शुक्रवार आयटीत काम करू शकता, शनिवार रविवार व्हॉइसवर करू शकता, किंवा तुम्ही आता मुलं बाळ परदेशी गेली आहेत, सगळं सेटल झालंय, तुम्ही आता काही रिकामेच आहात, तर या आता तुम्हाला आम्ही व्हॉइसवर इंडस्ट्रीत तुम्हाला काम देतो. ते दिवार नावाचा एक सिनेमा आहे, त्याच्यामध्ये तो शशी कपूर बसलेला असतो नीतू सिंग बरोबर, आणि तिचे वडील पोलीसमध्ये असतात, आणि ते येतात आणि त्याला म्हणतात, क्या कर रहे हो रवी आजकाल? तो कुछ नहीं. अच्छा कुछ नहीं तो पुलिस में क्यों नहीं भरती हो जाते? असं जे या इंडस्ट्री बद्दल जे हे असं करतात, ते जे करतात तर त्याची मला खंत वाटते. असं करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. ज्यांच्यामध्ये ते कॅलिबर आहे त्यांना ते तुम्ही शिकवा, चांगलं त्यांच्याकडनं करून घ्या, त्यांना संधी द्या. तुम्ही त्यांना फसवू नका की तुम्ही व्हॉइस आर्टिस्ट झालात. आपण पैसे घेऊन त्यांना दुसऱ्याकडे ढकलू नका, आता तिकडे जाऊन बघ काम मिळतं का तुला, असं करू नका. तुम्ही स्वतः त्यांना काम जनरेट करून द्या, कमीत कमी ते शिकून तयार होईपर्यंत. आणि मग काम कसं शोधायचं ह्याची प्रॉपर मेथड जरी सांगितली, किंवा त्यांना रेकमेंड करा, माझ्याकडे हा चांगला आर्टिस्ट आहे, तुझ्याकडे हे काम आहे का, माझ्याकडे आर्टिस्ट, त्याला रेकमेंड, स्वतःच्या विद्यार्थ्याला रेकमेंड करा. बरोबर. तर मग मला वाटतं की तुम्ही चांगलं काम करताय. नुसतेच तुम्ही पैसे घेऊन आर्टिस्टला काहीतरी सर्टिफिकेट दिल्यासारखं देत असाल आणि त्याला म्हणत असाल, हा आता मार्केट सगळं आहे, हे पत्ते, हे नंबर तुझा आणि तुझा तू काम शोध, मग इट डझंट मेक एनी सेन्स टू मी. सो मला ह्याची खंत आहे. ऍज अ व्हॉइस आर्टिस्ट आतापर्यंतचं सगळ्यात जवळचं काम कुठलं? खूप आहेत, 2-3 सांगतो. एक म्हणजे एकनाथजी रानडे विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारीला ज्यांनी स्थापित केलं, त्यांच्या आयुष्यावरची हिंदी भाषेतली व्हॉइसवरची स्क्रिप्ट मी रेकॉर्ड केली त्या फिल्मसाठी. करताना मला माहित नव्हतं की हे काम काय आहे. मी जे योग्य होतं ते त्याचं काम केलं, आणि नंतर असं कळलं, जे मला झाल्यानंतर कळलं, की भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या हस्ते विज्ञान दिनी ती फिल्म रिलीज झाली. आणि मानाची गोष्ट त्यातली मला अशी जाणवली की जी फिल्म किंवा जे पुस्तक किंवा जे काही प्राईम मिनिस्टरच्या हस्ते रिलीज होतं ते प्राईम मिनिस्टर आर्काइव्ह ऑफ इंडियामध्ये सामील होतं. सो माझ्या आवाजातली एक फिल्म तिथे आज आहे. ही एक गोष्ट आहे. वाह. एक अतिशय जीवाच्या जवळची, म्हणजे मला आता सांगतानाही कदाचित भरून येऊ शकतं. माझे वडील ज्या काळात गेले त्या काळात मी गीताशास्त्र रेकॉर्ड करत होतो. भगवद्गीतेवरचं भाष्य होतं, राजेंद्र खेरांचं आणि सिमंतिनी खेरांचं त्याच्यावरचं भाष्य आणि विवेचन. ती अख्खी फेज जी माझ्या वडील जाण्यामध्ये जी आली, त्या सगळ्यामध्ये मला जर कोणी ताकद दिली असेल तर ती गीतेच्या विचारांनी दिली आहे. आणि त्या काळात मी खूप स्वतःला सांभाळू शकलो, स्थिर राहू शकलो. काही निर्णय घेणं अपेक्षित होतं त्यांच्या आजारपणाच्या बाबतीत, सो ते निर्णय ठामपणे घेऊ शकलो. त्यांच्या जाण्याचं जे काही दुःख होतं ते बऱ्यापैकी स्वतः पचवून माझ्या आईला आधार देऊ शकलो. हे सगळं त्या वाचनाने केलं. हा एक सांगण्यासारखा, म्हणजे मला अनुभवाला आलं की साहित्याच्या संपर्कात असल्यामुळे मी ह्या सगळ्यातून पार जाऊ शकलो, अन्यथा मी अवघड गेलो असतं. हे सगळं मला, अशा काही गोष्टी आहेत, अजूनही सांगता येतील पण आता कितपत आठवतील. पण आहेच, हे कामाची मदत आपल्या पर्सनल आयुष्यात कधी होते हे आपल्यालाही आपल्याही नकळत होतं. आणि मी जर ह्या प्रोफेशनमध्ये नसलो असतो तर कदाचित मी ते वाचलं नसतं. आणि वाचलं जरी असतं तरी ते नेमकं इतकं समजून घेऊन वाचलं नसतं. मी असं चाललं सुद्धा असतं, कारण कदाचित मला तेवढा सिरियसनेस जाणं, इथे मला ते पोचवायचं आहे म्हणून मी ते खूप गांभीर्याने घेतलं, खूप मनापासून वाचलं, आणि त्यातनं मीच शहाणा होत गेलो. असं त्या कामाने फारच छान आहे. शेवटी अगदी जाता जाता ऍज ए व्हॉइस आर्टिस्ट काय व्यक्त व्हावंसं वाटतंय का, म्हणजे ऑडियन्सना किंवा काम करणाऱ्या लोकांशी किंवा इंडस्ट्रीबद्दल, किंवा जे काही ॲज अन आर्टिस्ट जे तुम्हाला काही वाटतंय? तुम्ही आत्तापर्यंत खूप काही गोष्टी सांगितल्या, पण अशा काही गोष्टी असतात की ज्या वाटत असतात
पण त्या पोहोचवता येत नाहीत बऱ्याचदा, किंवा तसा प्लॅटफॉर्म, तशी संधी सापडत नाही एक्झॅक्ट बरं. तशी विंडो. तर तसं काही असं काही खास आता सांगण्यासारखं उरलं नाही, तरी पण ह्या फील्डमध्ये जे सिनियर्स आहेत त्यांना मला सांगावं असं वाटतं की जे कोणी अस्पायरिंग आहेत त्यांना वेळेवर मदत करा, त्यांना सांगा कसं केलं जातं. विचारायला आले तर त्यांना दाखवू नका की तुम्ही किती मोठे आहात. कृपा करून त्यांना खरं चित्र दाखवा. वा हे सिनियर्सना मला अपील करायचं या निमित्ताने. वा कारण मी स्वतः अनुभव घेतला की आपण जेव्हा मागायला जातो मदत, तेव्हा हमखास पत्ते झाकून ठेवले जातात की ह्याला कळू नये. नाहीतर हा इन्सिक्युरिटी प्रत्येकाला असते, पण मला असं वाटतं की आज इतकी वर्ष काम केल्यानंतर हे कळतं की जेवढं आपल्या नशिबात आहे ना तेवढं काम येत राहतं. आणि आपण जर ते सिन्सिअरली डिलिव्हर करत राहिलो तर आपल्यावर विश्वास बसतो लोकांचा. रॅपो बिल्डिंग आहे, ट्रस्ट आहे. आणि मी म्हटलं तसं काही स्किल सेटमध्ये काय तर कमीत कमी वेळात चांगलं काम करून देणं हा स्किल सेट आहे. तो जर तुम्ही डेव्हलप केलात तर तुमच्याकडे काम येऊ शकतं. हा, तू म्हणतेस तसं बरंच वाटलं पण जातंय आता. थोडं काम काही नवीन आर्टिस्टकडे जाते, थोडं AI कडे जाते, थोडं उरतंय आता. असं काही, पण हिस्सेदारी कुणालाच चुकलेली नाहीये. सो कमीत कमी नवीन येणाऱ्या आर्टिस्टला खरं चित्र दाखवावं अशी सिनियर्सकडनं अपेक्षा आहे मला. त्यांना मदत करावी, त्यांना वेळेवर सांगावं की तुझं चुकतंय बरं का. मग ते ओव्हरऑल प्रोफेशनसाठी असं करावं लागेल किंवा तुझ्या स्वतःसाठी असं करा, हे त्याला वेळेवर सांगा. ज्युनियर्सकडनं अशी अपेक्षा की 2-5 व्हॉइस ओव्हर्स करून ह्याला खाल्ला, त्याला उडवला, याला संपवला, याला संपवला, हा, ही भाषा नको. किंवा मला कोणीतरी असं पटकन विचारतं अनिरुद्ध तुझा रेट काय आहे. सो हा रेटचा विषय नाहीये. इथे मला वाटतं की आपण बोलण्याची ना व्होकॅब्युलरी बदलली पाहिजे. तू किती फीज घेतोस, मानधन काय आहे, मानधन काय, मानधन त्याच्यामध्ये मान आहे, रेट काय, रेट नाहीये. हा रेट नाहीये. मला असं वाटतं की आपण स्वतःहूनच आपल्या प्रोफेशन बद्दल किती जागरूक असायला हवं. सो ज्युनियर्सनी येताना थोडं भान ठेवलं पाहिजे की कितीही जरी केलं तरी आपण शिकत 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 मोठे होणार आहोत. बरोबर. सो 2-5 व्हॉइस ओव्हर्स मध्ये किंवा 2-5 डबिंग सेशन्स मध्ये एकदम झालं म्हणजे करूनच टाकलं सगळं, आता काही मला असं नाहीये हे समजून घ्यावं. ज्युनियर्सनी ह्याचं भान ठेवावं की आपण इथे आलो तो शिकण्यासाठी आलोय. मोठ्यांकडून जास्तीत जास्त घ्यावं, करत राहावं, सराव करावा, वेगवेगळ्या गोष्टींना एक्सपोज व्हावं, वेगवेगळ्या जॉनरच्या स्क्रिप्ट्स कराव्यात आणि आपला म्हणजे यातला होल्ड वाढवावा, प्रोफेशनलिझम. आणि मग त्याबरोबर आपण इतक्या वेळ ज्या गोष्टी बोललो त्या सगळ्यात सांभाळाव्यात. बरोबर. ही माझी सर्वांकडनंच अपेक्षा आहे, अपील आहे माझं सर्वांना. आपणच हे प्रोफेशन उभं करू शकतो, ठेवू शकतो. आणि AIचा येणारा धोका थोड्याफार अंशी जर टाळायचा असेल, तो सगळा टळणार नाहीच आहे, पण थोड्याफार अंशी जर टाळायचं असेल तर आपण सर्वांनी एक असणं गरजेचं आहे. मी मोठा तू छोटा, तू मोठा मी छोटा, हे असं नसावं. ह्याच्यात कॉम्पिटिशन असावी पण ती शिकण्यासाठी असावी. की तू आत्ता जे करून दाखवलंस चल मी आता ते करून दाखवतो. मग त्याच्यासाठी मला 2 वर्ष लागतील, पण मी तिथपर्यंत येईन, एवढीच कॉम्पिटिशन असावी. तुझं काम मी काढून घेणार आहे ह्याच्यासाठी ती कॉम्पिटिशन नसावी. आणि पैशांवरनं एकमेकाची कामं पळवणे हे तर अजिबात करू नये. म्हणजे अजिबातच ते योग्य नाहीये. कारण पैसा, तुमच्याकडे टॅलेंट स्किल सेट असेल तर येणार आहे तुमच्याकडे. थोडा पेशन्स ठेवा, थोडं धीराने खेळा आणि सगळ्यांचाच रुतबा राहील असं बघा, एवढीच माझी अपेक्षा आहे. वा, इतकं परिपूर्ण कॉन्व्हर्सेशन झालंय हे. म्हणजे ह्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या विषयांना आपण हात घातलाय आणि इतके अनुभव ऐकून मला असं वाटते की त्या 30 पैकी 15 वर्ष मी आत्ता जगले तुमच्या बरोबर. आणि नाही होते माझ्याकडनं अरे तुरे, कारण की खूप सिनियरिटी आहे कामामध्येच. की मलाच आत्ता गुरु आणि शिष्य असा फील येतोय. मलाच खूप नवीन गोष्टी कळाल्या या निमित्ताने, किंवा याची पुन्हा एकदा जाणीव झाली, ही ग्राउंड रियालिटी समजली की खूप काही अजून शिकण्यासारखं. एक 2-4 ॲनिमेटेड फिल्म्ससाठी किंवा सिरीजसाठी आवाज दिला म्हणजे मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होतेच असं नाही. सो या रियालिटी चेकसाठी पण थँक्यू. आणि मला वाटतं एवढ्या गंभीरतेने जर सगळ्यांनीच पाहिलं या प्रोफेशनकडे तर त्याला त्याचं काय म्हणतात त्याची व्हॅल्यू त्याला मिळेल आणि त्याची योग्य ती किंमत मिळत राहिली डबिंगला तर आपोआप ती सृष्टी जास्त फुलेल आणि त्यातल्या आर्टिस्टना पण तसाच फायदा होईल. त्यामुळे नक्की या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग झालाच असेल. असे अजून व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू सो मच.